नमस्कार. छत्रपती एज्युकेअरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ एम बी स्टुडंट फ्रॉम जीएमसी. या व्हिडिओमध्ये आपण मॉक टेस्टला कसे अप्रोच करावे तसेच रिव्हिजन नोट्स मध्ये काय काय पॉईंट घ्यावेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलमध्ये महाराष्ट्रामधील MBBS, BHMS, BVSC तसंच BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग या सर्व कोर्स बद्दल व्यवस्थित माहिती पुरवली जाते. तसंच सेंट्रलची MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याची पण काउन्सिलिंग आमच्याकडे व्यवस्थितरित्या करून दिली जाते. तुम्हाला नीट 2022 चं पूर्ण पॅकेज मध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या गायडन्स केलं जाईल. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे बघा, आपला स्कोर वाढवण्यासाठी सर्वात महत्वाची असते मॉक टेस्ट. मॉक टेस्ट देणं. जे विद्यार्थी मॉक टेस्ट देत आहे सध्या, आता तुमच्या इथून पुढे 3 ते 4 मंथ कंटिन्यू मॉक टेस्ट असेल. त्याच्यामधला 1 मंथ तुमचा 12वी एक्झाम राहील. 1 मंथ 12वी एक्झाम साठी जातो. तर तो कमीत कमी तुमचे 3 मंथ जे आहेत की नाही, कंटिन्यू मॉक टेस्ट असण्याची असतात. तर ह्या मॉक टेस्टला नेमकं कसं अप्रोच करायचं? एक तर बघा, तुमचं थोडक्यात वाचून झालेलं असते किंवा इथून पुढे जे वाचन करता तुम्ही, या वाचनामध्ये तुम्ही जे तुमचे वीक पॉइंट आहेत का, त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. वीक पॉइंट आहेत ते तुम्हाला कसे ओळखायचे याच्याबद्दल पण आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. वीक पॉइंट जेवढे तुम्हाला वीक पॉइंट कळतील तेवढं तुमचं स्कोर इम्प्रूव्ह होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्याच सब्जेक्टचे, जसं की फिजिक्स असो, केमिस्ट्री असो. फिजिक्समध्ये काही काही फॉर्म्युल्यामुळे तुमचे जात असतील प्रॉब्लेम, किंवा केमिस्ट्रीमध्ये काही पॉईंट जात असतील, किंवा बायोलॉजीमध्ये, तर ते सर्व गोष्टीवर कसं अप्रोच करायचं या सगळ्यांबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर बघा, सर्वात महत्त्वाचं काय करायचं, तुम्ही मॉक टेस्ट देता वेळेस तुमचे जे काही प्रश्न चुकलेत का, रॉंग प्रश्नावर जास्त फोकस करा. जे बरोबर आले त्याच्यावर फोकस करू नका. जे राईट आहेत का, ते तुमचे राईटच येणार आहेत. ते किती जरी केलं तर त्याच्यावर तुमचं फोकस नसलं पाहिजे. खास करून तुमचं रॉंग क्वेश्चनवर जे आहे की नाही फोकस असलं पाहिजे. आता मग त्याच्यासाठी अप्रोच काय करायचं बघा, तुम्ही पेपर देऊन आले. समजा फॉर एक्झाम्पल तुमचा आज एखादा पेपर झाला. एक मिनिट. आज तुमचा फॉर एक्झाम्पल एखादा पेपर झाला. तो 720 मार्काचा पेपर होता. तुम्ही पेपर देऊन आल्यानंतर तुम्ही एकदा चेक करता तो पेपर, आणि चेक केल्यानंतर काय करता, चेक केल्यानंतर तो पेपर तुम्ही तसाच ठेवून देता. त्याच्यामधल्या रॉंग गोष्टी एक वेळेस बघून घेता. मान्य करतो मी, रॉंग गोष्टी तुम्ही एक वेळेस बघून घेता, पण तो नंतर तुम्ही त्याला उघडून पण बघत ना. तर ही गोष्ट अवॉइड करा. तुम्हाला रॉंग ज्या चुकलेल्या आहेत गोष्टी, त्या गोष्टीकडे सगळ्यात जास्त फोकस करणं गरजेचं आहे तुमच्या. जेवढ्या काही रॉंग गोष्टी झाल्यात त्याच्यामध्ये. तर बघा, त्याच्यासाठी काय करायचं, तुम्ही एक मॉक टेस्टसाठी कसा प्लॅन करायला पाहिजे, 3 नोटबुक बनवा इथून पुढच्या मॉक टेस्टसाठी. त्याच्यामध्ये एक फिजिक्ससाठी 200 ते 300 पेजची बनवा, केमिस्ट्रीसाठी 200 ते 300, आणि बायोलॉजीसाठी 100 पेजची बनवली किंवा 50 पेजची जरी बनवली किंवा नाही बनवली तरी चालते. तर त्यामध्ये करायचं काय, तुम्ही मॉक टेस्ट दिली. आज समजा एखादी तुमची फिजिक्सची सगळी मॉक टेस्ट झाली. त्याच्यामध्ये तुमचे जे फिजिक्सचे प्रॉब्लेम आहेत, फिजिक्सचे जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत, जे जे काही चुकलेत, ते सगळे तुम्ही या मॉक नोटबुक मध्ये लिहून घ्या. आता तुमचे बघा, सगळे तर चुकलेले नसणार. आज सुरुवातीला 10-15 असतील तर ते 10 ते 15 तुम्ही ते याच्यामध्ये लिहून घ्या. कारण कसं माहितीये का, तुम्हाला पुढच्या टेस्टला मी याच्यानंतर त्याचा फायदा कसा होतो ते पण सांगेल मी. सर सेम केमिस्ट्रीसाठी पण करायचं, आणि बायोलॉजीसाठी लिहा किंवा तुम्ही वाचून शकता. जे पॉईंट तुमचा चुकलाय, समजा फॉर एक्झाम्पल ह्युमन हेल्थ अँड डिसीज मधून याच्यात क्वेश्चन आला तुमचा, याच्यावर अमिबियासिस मध्ये क्वेश्चन आला, अमिबियासिस किंवा मलेरियावर क्वेश्चन आला. तर या क्वेश्चन मध्ये तुम्ही पूर्ण मलेरिया सायकल वाचा, किंवा मलेरिया बद्दल जेवढं काही दिलेलं आहे आपल्या एनसीईआरटी मध्ये तुम्ही पूर्ण वाचून घेवा. किंवा ते जे क्वेश्चन चुकलाय ते तुम्ही नोटबुक मध्ये पण लिहू शकता, जसं की तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी करता. पण या 2 विषयासाठी तुम्हाला नोटबुक मध्ये क्वेश्चन लिहिणं खूप गरजेचं आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये. याचा प्रॉफिट कसा होतो बघा, आता तुमचा जेव्हा नेक्स्ट पेपर राहतो, एक ते तुमच्याजवळ खूप कमी टाइम राहतो. समजा आज तुम्ही पेपर दिला, एक ते उद्या असू शकतो किंवा परवा पेपर असणार आहे, जास्त दूर तो नसतो पेपर. तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, जे तुम्ही 15 क्वेश्चन लिहून गेलेत का, ते व्यवस्थित अगोदर वाचून जायचे. म्हणजे एक ते हे क्वेश्चन तुमचे रिवाईज होतील, ते पॉईंट तुमचा पुन्हा चुकणार नाही. म्हणजे कसं राहते माहितीये का, आपण तीच गलती सतत रिपीट करत असतो का, कारण की जे आपण रॉंग क्वेश्चन असतात का, ते व्यवस्थित अनालाइजच करत नाही. आपण काय करतो, एकदा अनालाइज करतो, आणि तो पेपर जे आहे की नाही, एकदा अनालाइज करून तो पेपर तशाला तसाच ठेवून देतो. मग त्याचा फायदाच काय आहे? ते पेपर देण्याचा तुमचा फायदाच काय? एक ते टाइम वेस्ट आहे. त्यानंतर तुमचा दुसरा अभ्यास होण्याव्यतिरिक्त काहीच होणार नाही त्या पेपरचं. फक्त तुम्हाला एवढंच कळेल की बाबा मला एवढे एवढे मार्क यायले, तर आणि तुम्ही खुश होऊन जाल. ते इम्पॉर्टंट नाही. तुमचा जर स्कोर वाढवायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला ही अप्रोच वापरून बघा, तुमचा नक्की स्कोर वाढेल. सध्या जर तुमचा स्कोर 400 किंवा 500च्या रेंज मध्ये किंवा याच्या खाली जरी असेल, 300 350 जरी असेल तुमचा स्कोर, तर नक्की
तुमचा स्कोर 100% वाढू शकतो. ही अप्रोच वापरून बघा तुम्ही एकदा वेळेस. तुम्ही काय करा फिजिक्ससाठी स्पेशल वही करा केमिस्ट्रीसाठी. मग त्याच्यामध्ये जे तुमचे प्रॉब्लेम चुकले तर उद्याच्या पेपरला समजा आज एक पेपर झाला. आता तुमचा आज 9 तारीख आहे. तुमचा 11 तारखेला एखादा पेपर आहे तर पेपरला जायच्या अगोदर जस्ट अर्धा तासा अगोदर जर तुम्ही 15 क्वेश्चन वाचून गेले तर ती जर त्याच टाईपचे जर तुमचे क्वेश्चन आले नेक्स्ट पेपरला तर ते तुमचे चुकणार नाहीत. म्हणजे एक ते एक याचा फायदा कसा होईल माहितीये का? तुमचा कमी टाइम लागेल, टाइम पण कमी लागेल रिव्हिजन करायला टाइम कमी लागेल आणि तुमचं जे आहे का नाही अॅक्युरेसी रेट पण वाढेल. कारण कसं त्याच टाईपचे क्वेश्चन तुम्ही रोज रोज सॉल्व्ह करता ना किंवा त्या अप्रोच करता. त्याच्यानुसार तुमचा स्कोर म्हणजे ऑटोमॅटिकली स्कोर पण वाढेल. एक तर तुम्हाला अॅक्युरेसी पण येईल आणि स्कोर पण वाढला जाईल तुमचा. यानुसार तुम्ही अप्रोच करा. तसंच तसंच जे तुमचे क्वेश्चन चुकलेत का तो टॉपिक उघडून बघायचा. त्या पॉइंट मधून कसं काय क्वेश्चन चुकली, कोणती सिली मिस्टेक झाली, फॉर्म्युला तर चुकला नाही माझा किंवा अजून काही चुकलं का या गोष्टीकडे तुम्ही जरा लक्ष द्या. फॉर्म्युला तर चुकला नाही किंवा मी ती कन्सेप्टच समजलो नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या बघून घ्यायच्या त्यावेळेस लगेचच्या लगेच. कारण कसं माहितीये का आपण म्हणतो की नाही आज झालं उद्या करून घेऊया मी. उद्या उद्या म्हणतात ते उद्याच राहूनच जातं. त्या दिवशी ज्या दिवशी तुमची मॉक टेस्ट झाली त्या दिवशीच ते तुम्ही पूर्ण अनालाइज करून घ्या. ती इम्पॉर्टंट आहे. केमिस्ट्रीमध्ये पण सेम अप्रोच करायचं. आता बघा तुम्हाला वाटत असेल की हे सर काय सांगत आहेत पण याचा खरंच बेनिफिट होईल. यानुसार तुम्ही ट्राय करा नक्की. आणि अजून एक सांगायचं होतं म्हणजे कसं नाही माहिती का तीच तीच गोष्ट रिवाइज केल्यानंतर ती गोष्ट एकदम परफेक्ट होत असते. नवीन 17 गोष्टी एका जागी करण्यापेक्षा ना तुम्ही एकच गोष्ट व्यवस्थित प्रॉपररित्या जर अभ्यास केला तर त्या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण कसं माणूस इकडून थोडं समजा आता तुम्ही या इकडून थोडं गोळा करायला बघता, तिकडून थोडं गोळा करायला बघता, पण त्याचा तुमचा लॉसच होतो. कारण की एक ना भाराभर चिंध्या होतात. त्यापेक्षा तुम्ही अशा नोटबुक बनवा. म्हणजे तुम्हाला एक ते कळून जाईल की तुमचं काय चुकत आहे आणि त्या गोष्टीवर तुम्ही नक्की फोकस करसाल. आणि एक ते कसं माहितीये का प्रत्येकाचं तुमचं तुम्ही आज जर एखादा पेपर सोडवला आणि ते आजच्या दिवसात तुम्ही अनालाइज केल्या तर तुम्हाला मागच्या पेपरमध्ये काय चूक झाली ती तुम्हाला कळणारच नाहीये. म्हणून तुम्ही जर 4-5 समजा अशी जर तुम्ही नोटबुक बनवली तर तुम्हाला मागून कंटिन्यू 4-5 पेपरमध्ये तुम्ही काय चुकत करत आहात, 4-5 पेपर जे होते तुमचे त्यामध्ये तुम्ही नेमकी काय चूक करत आहात ते तुम्हाला लगेच लक्षात येईल की बाबा ही माझी चूक जी आहे की नाही होत आहे आणि यानुसार मी ती अप्रोच करायला पाहिजेत की ही समजा आज तुम्ही 1 2 3 4 5 असे पेपर सोडवले आणि तुमच्या आज समजा 9 तारखेला एक पेपर झाला आणि तुमचा 15 तारखेपर्यंत 4-5 पेपर झाले. तुम्हाला 15 तारखेच्या पेपरमध्ये जे तुम्ही 9 तारखेच्या पेपरमध्ये जी चूक केली का ती तुमची 100% कमी होण्याचे चान्सेस आहेत. कारण की तुम्ही प्रत्येक पेपरच्या वेळेस काय करायचं ही नोटबुक जाता वेळेस वाचून जायची म्हणजे जायची. किती वेळ लागेल? जास्तीत जास्त 30 ते 35 30 ते अर्धा तास ते 1 घंटा लागेल जास्तीत जास्त. 30 मिनिटं ते 60 मिनिट जास्तीत जास्त याच्यावर टाइम नाही लागत. एवढं जर तुम्ही करून गेले ना तुमचा ऑटोमॅटिक स्कोर व्हायला एक ते एक अॅक्युरसी येईल. तुम्हाला कुठं चुकायला तुमच्या त्या गोष्टी कळतील. या सगळ्या गोष्टी करतील आणि आता सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे रिव्हिजन नोट्स. आता तुम्ही रिव्हिजन नोट्स बनवायला तयार करायला पाहिजेत. कारण कसं माहितीये का आतापर्यंत तुम्ही खूप सारं वाचून झालेलं आहे तर तुम्हाला तुमचे जे फिट ब्रेनमध्ये तुमचे जे काही पॉइंट फिट झालेत का ते तुम्हाला लक्षात आलेत की बाबा हे पॉइंट माझ्या ब्रेनमध्ये फिट आहेत मी विसरणार नाही कधी. तर त्यामुळे तुम्ही ते पॉइंट घेणार ना तुमच्या रिव्हिजन नोट्समध्ये. जे तुम्ही सारखे सारखे विसरता म्हणजे सारखं सारखं विसरता का तेच पॉइंट तुम्ही विसरत आहात तेच पॉइंट तुम्ही त्याच्यामध्ये घेसाल. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत रिव्हिजन नोट्स बनवल्या नसतील तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या तर फिक्स बनवा. बायोलॉजीला सर्वच वाचावं लागतं. फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या रिव्हिजन नोट्स बनवा. त्यामध्ये एक एक काय करायचं एक फॉर्म्युला घ्यायचा सर्वात महत्वाचं फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुमचं एखादं स्टेटमेंट असलं तर ते स्टेटमेंट पण इम्पॉर्टंट आहे. कारण की कसं आहे स्टेटमेंटवर पण क्वेश्चन येतात. एखादं कसं फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये भरपूर सारे स्टेटमेंट आहेत. ते स्टेटमेंट एकदम व्यवस्थित लिहून घ्या. कारण कसं त्याच्या स्टेटमेंटवर तुमचे बरेच क्वेश्चन चुकलेले असतील तुमच्या मागच्या मॉक टेस्टमध्ये किंवा इथून पुढच्या पण मॉक टेस्टमध्ये चुकणार आहे तर त्याच्याकडे लक्ष द्या आणि ते स्टेटमेंट पण लिहून घ्या. त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.